ओके. आपण जेनेटिकली मॉडिफाईड फूड बघत होतो. तर नेक्स्ट चॅप्टर आपला आहे की वर्ल्डमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड फूड आहे, तर त्याची हिस्ट्री काय आहे, कशा पद्धतीने ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आणि आता सध्या आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत. ओके, सो स्टार्ट करूया. जेनेटिक मॉडिफिकेशन करता येतं, एखाद्या ऑर्गॅनिझमचा डीएनए आपण बदलू शकतो. तर या गोष्टीची सुरुवात झाली 1973 मध्ये. त्याला रिकॉम्बिनंट डीएनए एक्सपेरिमेंट म्हटलं जातं. म्हणजे सिम्पली डीएनए स्ट्रँड असेल तर त्यातला एखादा पोर्शन कट करायचा ज्याच्यावरती असे जीन्स असतील की जे एखादा कॅरेक्टर एक्सप्रेस करत असतील. ओके, आणि तो जीन दुसऱ्या एखाद्या जीनने रिप्लेस करायचा किंवा तो जीन कट करून दुसऱ्या एखाद्या नवीन ऑर्गॅनिझमच्या किंवा स्पेसिसच्या जीन्समध्ये डीएनए मध्ये आपण इन्सर्ट करतोय. ओके, सो ही जी टेक्नॉलॉजी आहे ही 1973 मध्ये डेव्हलप झाली. आता ही ज्यावेळी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली त्यावेळी आता जसं बघा आपण चॅट जीपीटी बद्दल वगैरे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल एक कॉशियस मोड मध्ये आहोत की अरे आपण कुठं चाललोय नेमकं. म्हणजे आपण मशीनला आर्टिफिशियल इंटेलिजन्स या लेवलला देतोय की उद्या मशीन्स हे ह्युमनला कंट्रोल करू शकतील. बरेचसे तुम्ही हॉलिवूडचे मूवीज वगैरे बघितला असाल तर त्याच्यामध्ये ही कॉन्सेप्ट दिलेली आहे. मॅट्रिक्स वगैरे तुम्ही मूवी बघितला असाल, आठवत असेल तर बघा. तर एक स्टेज अशी येऊ शकते किंवा सिम्पली आपला बॉलिवूडचा मूवी होती रोबोट वगैरे, तर एक स्टेज अशी येऊ शकते की एवढं आपण बुद्धिमत्ता मशीन मध्ये देऊ की तो पुढे जाऊन आपल्यावरती राज्य करेल. सो तशी एक सिच्युएशन 1973 मध्ये आली. रिकॉम्बिनंट एक्सपेरिमेंट ज्यावेळी सक्सेसफुल झाले, ज्यावेळी ह्युमन्सच्या सायंटिस्टच्या लक्षात आलं की आपण एखाद्याचा डीएनए बदलू शकतो. ओके, सो याच्यामध्ये मग काही सायंटिस्टनी पुढाकार करून काही कॉन्फरन्सेस भरवले ज्याच्यामध्ये वर्ल्ड मधले या क्षेत्रातले जे या प्रोजेक्टवरती वेगवेगळ्या देशांमध्ये वगैरे कामं करत होते तर ते एकत्रित आले. तर अपेक्षित तिथं असं होतं की याचं पुढं काय होणार आहे हे आपल्याला माहित नाही. एखादा असा जीन इन्सर्ट झाला ज्याच्यामुळं पूर्ण जीवसृष्टी धोक्यात आली, बायोडायव्हर्सिटी नष्ट झाली. तुम्ही डायनासॉरचं मूवीज बघितला असाल, ज्युरासिक पार्क, तर त्यामध्ये बघा की नंतरचे जे ज्युरासिक पार्कचे जे एपिसोड्स आहेत तर त्याच्यामध्ये बघा डायनासोर हा मोर इंटेलिजंट दाखवलेला आहे. एका एपिसोड मध्ये दार ज्यावेळी बंद होतो त्यावेळी डायनासोर दार फोडून जात नाही, तो कडी म्हणजे लॅच जे असेल ते अशा पद्धतीने हे करून दरवाजा उघडतो. म्हणजे तेवढं इंटेलिजन्स त्याच्यामध्ये डेव्हलप झालं ह्या सायंटिफिक प्रक्रियेमध्ये. तर तशाच पद्धतीनं आपण रिकॉम्बिनंट डीएनए ही टेक्नॉलॉजी वापरून आपण काही असे जीन्स इन्सर्ट करू शकतो किंवा काही सायंटिस्ट करू शकतात की ज्याच्यामुळे डिवास्टिंग इम्पॅक्ट होऊ शकतो. किंवा ही टेक्नॉलॉजी नवीन आहे, याच्यानं एन्व्हायरमेंट वरती, ह्युमन्स वरती, ओव्हरऑल इकोसिस्टीम वरती काय परिणाम होणार आहे हे आपल्याला माहित नाही. ओके, सो त्यानंतर त्याच्यावरती काही रेग्युलेशन्स आले 1979 मध्ये वगैरे, कशा पद्धतीने गेले पाहिजे, गाईडलाईन्स आले. आणि आता आपण जवळजवळ ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यानंतर आता 50 वर्ष आपण पुढे आलेलो आहोत. ओके, सो ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचं श्रेय जे आहे ते हर्बर्ट बोयर आणि स्टॅनली कोहन या दोघांना जातं. सो हे या क्षेत्रातले पायोनियर समजले जातात. ओके, सिम्पली रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी काय, जसं मी आता सांगितलं, इट इन्व्हॉल्व्स जॉईनिंग ऑफ डीएनए फ्रॉम डिफरंट स्पेसिस अँड सबसिक्वेंटली इन्सर्टिंग द हायब्रिड डीएनए इनटू होस्ट सेल, ज्याच्यामध्ये आपल्याला हे इन्सर्ट करायचं आहे. ओके, सो अगेन कशा पद्धतीने प्रोसेस फॉलो होते एवढ्या डीप मध्ये जायची गरज नाही. आपण फक्त एक क्रोनॉलॉजी बघतोय. आपला मेन कन्सर्न आहे की आता जीएम फूड तयार झालेलं आहे, त्याचं पुढं काय, त्याचे काय काय इफेक्ट्स होऊ शकतात, बेनिफिट्स काय आहेत, कॉन्ट्रावर्सी काय आहेत, हे आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे टॉपिक आहे. ओके, सो सेकंड फेज याच्यामध्ये आली ज्यावेळी पहिल्यांदा जीएम ऑर्गॅनिझम इंट्रोड्यूस केला गेला 1982 ला. ओके, आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की 1982 च्या दरम्यान जनरली बघा 1960s पासून अमेरिकेमध्ये जे कन्झ्युमरिझम कल्चर आलं, खाओ पिओ ऐश करो. ओके, तर त्याच्यामध्ये या दरम्यान हार्ट अटॅकचं प्रमाण किंवा लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस जे आहेत, डायबिटीज असेल, ओबिसिटी असेल, हार्ट अटॅक्स असतील, तर यांचं प्रमाण खूप वाढलेलं. ओके, तर या दरम्यान डायबेटिक पीपल पण खूप वाढले होते. आता डायबिटीस म्हणजे सगळ्यांना आपल्याला माहित आहे आपल्या ब्लड मधली शुगर कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिन असतं. ओके, आता हे इन्सुलिन कुठून सिक्रेट होतं आपल्या बॉडीमध्ये, तर पॅनक्रियाज मधून, राईट. तर डायबिटीज
टाईप ए जो डिसीज आहे त्याच्यामध्ये पुन्हा टाईप्स आहेत, तर टाईप ए जो डिसीज आहे किंवा टाईप 1 म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये इन्सुलिनचं सिक्रेशन बॉडीमध्ये होत नाही, प्रोडक्शन होत नाही. ओके, सो प्रोडक्शन होत नसल्यामुळे ब्लड मधली शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये राहत नाही. त्याला आपण त्याचे सिम्पटम्स दिसायला लागल्यानंतर आपण त्याला डायबिटीज म्हणणार आहोत. सो असे पर्सन ज्यांच्या बॉडीमध्ये इन्सुलिनचं सिक्रेशन आता होणं थांबलेलं आहे त्यांना एक्सटर्नली इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात, सगळ्यांना माहित आहे. आता हे इन्सुलिन प्रोडक्शन हे कोण करतं, तर हे बॅक्टेरियाज करतात. सो ह्युमन्स म्हणजे जे इन्सुलिन प्रोडक्शन होतं तशाच पद्धतीनं या ऑर्गॅनिझम्स मध्ये होतात. तर आपण हे जे काही बॅक्टेरियल सेल्स आहेत त्यांच्या जीन्स मध्ये मॉडिफिकेशन करतो आणि त्यामध्ये असे जीन्स इन्सर्ट करतो जे इन्सुलिन प्रोड्यूस करू शकतात. लक्षात येतंय? म्हणजे आपल्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नाही, पण तुम्हाला लक्षात यावं नेमकं जीएम मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये काय केलं गेलं. तर हा बॅक्टेरिया आहे. ओके, तर बॅक्टेरियामध्ये जो सर्क्युलर डीएनए आहे त्याला आपण प्लाझ्मिड म्हणतो. तर प्लाझ्मिड डीएनए मध्ये आपण अशा पद्धतीनं कट घेणार आहे आणि त्याच्यामध्ये दिसतंय का तुम्हाला स्क्रीनवरती? एकच मिनिट, थोडं आणखीन झूम करूया. तर इथं बघा, हा प्लाझ्मिड सर्क्युलर डीएनए आहे, तो कट केला. आता कट करण्यासाठी मी काल सांगितलं काही एन्झाईम्स वापरले जातात. त्यानंतर इथं ह्युमन इन्सुलिन प्रोड्यूस करणारा जीन इन्सर्ट केलेला आहे, रेड पद्धतीने दाखवलेला आहे. ओके, आता जीन इन्सर्ट केला, आता हा पुन्हा त्या बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट केला जाईल. ओके, आता त्या जेनेटिक कोडिंग मध्ये आलेला आहे की त्या बॅक्टेरियानं आता इन्सुलिन प्रोडक्शन करणं अपेक्षित आहे. ओके, तर असे बॅक्टेरियाची संख्या वाढवली जाते. आता संख्या सफिशियंट झाली तर यांचं कल्चर केलं जातं. ओके, मशीन मध्ये इथे तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीनं हे फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये हे बॅक्टेरियाज वाढवले जातात. आता वाढल्यानंतर हे इन्सुलिन सिक्रेट करतील, तर फिल्ट्रेशनच्या प्रोसेसमधून, प्युरिफिकेशनच्या प्रोसेसमधून याच्यातून इन्सुलिन बाहेर काढलं जातं. आता या बॅक्टेरियाची संख्या वाढावी म्हणून या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये बॅक्टेरियांना जे खाद्य लागतं, ओके, ते सगळे मीडियम जे लागतात तर ते सगळं तिथं पुरवलेलं असतं, न्यूट्रिएंट तिथं पुरवलेलं असतं. ओके, तर अशा पद्धतीने मग हे इन्सुलिन डायरेक्ट आपण डिस्ट्रीब्युशन किंवा यूज साठी रेडी केलं जातं. तर हे पहिला यूज आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये हे चेंजेस केलेले आहेत. ओके, सो इट हॅपन इन 1982. फर्स्ट जीएम ऑर्गॅनिझम हा इन्सुलिन प्रोडक्शन करणारा होता. ओके, तर आता हे कुठले कुठले ऑर्गॅनिझम्स वापरलेत, काही बॅक्टेरिया वापरलेत, काही ई कोलाई ऑर्गॅनिझम बद्दल ऐकला असेल, तर असे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरून आपण इन्सुलिन प्रोडक्शन करतो. पुढे जाऊ. त्यानंतर 1983 ला पहिल्यांदा जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स जे आहेत सॉरी, तर त्यांच्या फील्ड ट्रायल्सला परमिशन दिली गेली आणि पहिल्यांदा जे क्रॉप आपण निवडलं याच्यामध्ये तर तो टोबॅको आहे. तर तंबाखूमध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्स एक कॅरेक्टर टाकून जीएम प्लांट प्रोड्यूस केले गेले. ओके, तर त्यानंतर पुन्हा एक 10 वर्षानंतर 1994 मध्ये नंबर ऑफ क्रॉप्स वाढले. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं क्रॉप आहे जीएम टोमॅटो. ओके, फ्लेवर सेवर नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. जनरली बघा, टोमॅटो जो आहे तो 5-6 दिवसानंतर कुजायला सुरुवात होते. कुजणे म्हणजे काय, ताजे टोमॅटो आपण कशा पद्धतीने कधी बाजारात गेला असाल किंवा घरात बघा, जो एकदम फर्म असतो. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट, आता आंबा पिकलाय काय कशा पद्धतीने बघतो, थोडं प्रेस करतो, जर आतपर्यंत थोडाफार खड्डा परत असेल प्रेस केला की तर पिकलाय असं म्हणतो. आता हे खड्डा पडणे म्हणजे काय प्रकार आहे, जो फ्रूट वरचं जे आवरण असतं किंवा कुठल्याही सेल वॉल वरती जे काय आवरण असतं, सेल वॉल जो आहे तर त्याच्यामध्ये पेक्टिनचं प्रमाण जास्त असेल. कच्च्या कुठल्याही फ्रूटमध्ये पेक्टिन नावाचा घटक जास्त असतो. ओके, ऍग्रिकल्चरचे जे असतील किंवा फूडचे जे असतील ते कोरिलेट करतील. जॅम जेलीमध्ये तुम्हाला किंवा आता फूड सायन्स मध्ये तुम्ही शिकाल, पेक्टिन कंटेंट हा महत्वाचा घटक असतो. तर पेक्टिनचं जसं डिग्रेडेशन होत जाईल तसं ते मऊ मऊ व्हायला लागतं. कुठलीही पदार्थ बघा कुजायला लागत असेल, टोमॅटो तसा तुम्ही 15 दिवस ठेवलाय नॉर्मल टेम्परेचरला, तो हळूहळू कोमेजायला लागतो, कुजायला लागतो. त्यामुळे थोडं जरी प्रेस केले की बिलबिलीतपणा येतो. तर हे काय होतं, तर पेक्टिनचं डिग्रेडेशन होत असतं. ओके, सो टोमॅटोची जर आता लाईफ वाढवायची असेल, नॉर्मल टेम्परेचरला जास्त दिवस ठेवायचं असेल, तर हे जे काय पेक्टिनचं डिग्रेडेशन आहे, जे काय डिकम्पोजिशन प्रोसेस आहे, हे आपल्याला थांबवावं लागेल. तर ह्याच्यामध्ये असे जीन्स इन्सर्ट केले गेले ज्याच्यामुळं हे पेक्टिनचं डिग्रेडेशन थांबवलं जाईल. ओके, त्याबद्दल पुढे आपण डिटेलमध्ये बघतोय. जीएम टोमॅटो फ्लेवर सेवर कुणी डेव्हलप केला, तर कॅलिफोर्नियाची कंपनी आहे कॅल्जिन नावाची.
ओके. नंतर ही कंपनी डबघाईला आली आणि ह्याला नंतर मोन्सॅन्टो कंपनी जी आहे, MNC जी कंपनी आहे, तर त्यांनी टेक ओव्हर केलेला आहे. ओके. फक्त हे तुम्हाला माहित असू द्या. त्यानंतर आणखीन कुठल्या कुठल्या क्रॉपला परमिशन दिली गेली? सोयाबीन मध्ये हर्बिसाइड टॉलरंट काल आपण डिस्कस केलेला आहे. त्यानंतर बीटी कॉटन वगैरे सुरुवात 1994 मध्ये झालेला आहे अमेरिकेमध्ये. ओके. त्यानंतर 8 वर्षांनी आपण त्याला मंजुरी दिलेली आहे. आता फ्लेवर सेवर मध्ये बघा, याच्यामध्ये काय केलेलं आहे, आता वेगवेगळ्या पद्धती आहेत कशा पद्धतीनं तुम्ही प्लांट मध्ये जीन्स इंट्रोड्यूस करताय. तर एक पद्धत अशी आहे की ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन्स हा जो बॅक्टेरिया आहे हा जनरली सॉइल मध्ये आढळतो. तर त्याच्यामध्ये आपण जेनेटिक मॉडिफिकेशन करतोय. ओके. आणि या बॅक्टेरिया मधून जो सॉइल मध्ये रूटच्या संपर्कात असेल तर त्याच्यातून स्लोली हे प्लांट मध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. ओके. प्लांट मध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर मग प्लांटचे जे पुढचे जनरेशन आहे सिलेक्शन मेथडनी कशामध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे, एक्सप्रेस होते, त्या पद्धतीचे ट्रेड्स ते बाजूला केले जातात आणि ते ग्रो केले जातात. ओके. तर ही एक पद्धत झाली. मॉडिफाईड बॅक्टेरियल पॅरासाइट्स ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन्स टू ट्रान्सफर जेनेटिक मटेरियल इनटू फ्लेवर सेवर प्लांट सेल्स. ओके. आता ह्याच्यामुळे काय होणार आहे, दिस विल बी मोर रेजिस्टंट टू रॉटिंग. म्हणजे हे सेल वॉलचं सिंपल पिक्चर दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये जे गुलाबी हे जे थ्रेड आहे हे पेक्टिन आहे. याचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढं फर्मनेस येतो. ओके. सो डिकम्पोजिशन प्रोसेस मध्ये पेक्टिनचं डिग्रेडेशन होणार आहे. लक्षात येत आहे. पुढे बघा, याच्यामध्ये एक अँटीसेन्स जीन जो आहे तो इंट्रोड्यूस केलेला आहे. तो काय करतो, फ्रूट मध्ये जो बीटा पॉलीगॅलॅक्टोयुरोनेज नावाचा एन्झाईम आहे, हे एन्झाईमचं काम काय आहे तर सेल वॉलचं डिग्रेडेशन घडवून आणणं. तर त्याची ऍक्टिव्हिटी थांबवतो. त्यामुळे जे रॉटिंग आहे ती प्रोसेस थांबते आणि हे जे फ्लेवर सेवर टोमॅटो आहे ते जास्त दिवस खाण्यायोग्य राहतात. सेल्फ लाईफ त्यांची वाढते. ओके. हेच सगळं हे केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. पुढे जाऊ आपण 2000 ला. आता इथं मोर नंबर ऑफ क्रॉप्स जेनेटिकली मॉडिफाईड आता इंट्रोड्यूस झालेले आहेत, ज्याच्यामध्ये सोयाबीन, मेज आहे, कॉटन आहे, कॅनोला म्हणजे मस्टर्ड आहे. ओके. सो 2000 मध्ये बऱ्यापैकी वर्ल्ड मध्ये ही टेक्नॉलॉजी पसरलेली आहे, इन्क्लुडिंग इंडिया, जिथं आपण 2002 ला बीटी कॉटनला परमिशन दिली. ओके. त्यानंतर पुढे येते 2003 साली, ज्यावेळी जेनेटिकली मॉडिफाईड प्लांटचं प्रमाण वाढत होतं, त्यावेळी बऱ्याचशा डेव्हलप्ड कंट्रीजने काय केलं की तोपर्यंत इंटरनॅशनल स्टँडर्ड्स नव्हते. ओके. त्यामुळं एखादी गोष्ट समजा भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीजला किंवा आफ्रिकन मधल्या काहीतरी एकदम पुअर कंट्रीजला एखादी फूड रिलेटेड प्रोडक्ट असेल, एखाद्या डेव्हलप्ड कंट्रीकडून एक्सपोर्ट होत असेल, तर बऱ्याचदा हे जीएम मॉडिफाईड क्रॉप्सचं प्रोडक्शन आहे ते त्यांना एक्सपोर्ट केलं गेलं. ओके. आता इथं बघा, प्रत्येक देशाची चॉईस आहे जीएम फूड खायचं की नाही. ओके. एखाद्या देशाला असं वाटू शकतं की जीएम फूड हे आरोग्याला चांगलं नाही आणि आम्ही परमिशन देणार नाही. पण समजा त्या देशामध्ये एखादा खाद्यपदार्थ तयार होत नसेल, दे नीड टू डिपेंड ऑन इम्पोर्ट फ्रॉम अदर कंट्रीज. तर अशा कंडिशनला काय होणार आहे, मोस्टली ह्या ज्या कंट्रीज आहेत जिथं प्रोडक्शन एक्सेस होतं त्या खाद्यपदार्थाचं, तिथं जीएम फूड आलेलं असू शकतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की भारताला इडिबल ऑइल हे इम्पोर्ट करावे लागतात. ओके. आपण पाम ऑइल इम्पोर्ट करतो, बाकीचे ग्राउंडनट ऑइल वगैरे करतो. तर असे काही कंट्रीज असू शकतात जिथं जीएम मस्टर्ड ग्रो केलं जातं. तर त्यांच्याकडून इम्पोर्ट होणारं ऑइल हे आपल्याला कळणारच नाही, त्यांनी जर ते स्पेसिफिकली लेबल केलं नसेल की जीएम प्लांट बेस्ड प्रोडक्ट आहे अशा पद्धतीनं. सो याच्यावरती इंटरनॅशनल लेवलला काहीही असे एक फ्रेमवर्क नव्हतं किंवा रेग्युलेशन नव्हते. सो सगळ्या कंट्रीजनी त्याचा फायदा, मोस्टली डेव्हलप कंट्रीजनी त्याचा फायदा घेत होते. ओके. सो याच्यामध्ये काय झालं की या दरम्यान कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी एस्टॅब्लिश झाली. तुम्ही हे याच्याबद्दल एन्व्हायरमेंट मध्ये प्रिलिम्सला वाचलं असेल. ओके. जगातली बायोडायव्हर्सिटी जैवविविधता जतन करण्यासाठी कन्व्हेन्शन आपण एस्टॅब्लिश केलं. नावात आहे कन्व्हेन्शन, म्हणजे हे लिगली बाइंडिंग नाही. पण या कन्व्हेन्शन अंतर्गत 2 प्रोटोकॉल येतात. त्यातला पहिला प्रोटोकॉल आहे नागोया प्रोटोकॉल, ज्याच्याबद्दल आपण डिटेलली
प्रिलिम्सला बघितलं होतं. ओके, नागोया प्रोटोकॉल कशाशी संदर्भात आहे? एखाद्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यापासून जे कमर्शियल उत्पादन निघतं तर त्याच्यावरती त्या देशाचा हक्क आहे जिथून तुम्ही उत्पादन घेताय, तर त्यांना प्रॉफिट शेअरिंग तुम्ही दिलं पाहिजे. मी त्यावेळी तुम्ही रिव्हिजन लेक्चर्स वगैरे बघितलं असाल तर बघा, केरळमधलं एक वेस्टर्न घाटातलं उदाहरण मी सांगितलं होतं. ओके, तर तशा पद्धतीने खूप मिसयूज झालेले आहेत. तर नागोया प्रोटोकॉलमुळे त्या कंट्रीजला काही अधिकार मिळाले, प्रॉफिट शेअरिंग मिळालं, जे मल्टीनॅशनल कंपन्या युएसए किंवा युरोप मधल्या ह्याचा फायदा उठवत होते. ओके, तर हा नागोया प्रोटोकॉल झाला प्रॉफिट शेअरिंगच्या संदर्भात. दुसरा प्रोटोकॉल आहे कार्टेंजना बायोसेफ्टी प्रोटोकॉल. आता कार्टेंजना बायोसेफ्टी प्रोटोकॉल कशा संदर्भात आहे? मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आतापर्यंत वर्ल्ड मध्ये जे ट्रेड चालायचा, इम्पोर्ट एक्सपोर्ट चालायचा, याच्यामध्ये इम्पोर्ट करणाऱ्या कंट्रीजला माहितच नसायचं की हे जेनेटिकली मॉडिफाईड आहे की नाही. ओके, सो कार्टेंजना प्रोटोकॉल काय सांगतो की कुठलंही लिव्हिंग मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स, याच्यामध्ये प्लांट आले, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आले आणि अॅनिमल्स आले, तर यांचं इम्पोर्ट एक्सपोर्ट होत असेल किंवा या लिव्हिंग मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स पासून काही पदार्थ बनवले गेलेले असतील, त्यांच्यापासून काही प्रोडक्ट्स बनवलेले असतील, फूड प्रोडक्ट्स, तर ते पदार्थ यांचं इम्पोर्ट एक्सपोर्ट जर होत असेल तर एक्सपोर्ट करणाऱ्या कंट्रीजने हे मॅन्डेटरी आहे की हे लिव्हिंग मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स पासून बनवलेलं आहे, हे तुम्ही सांगितलं पाहिजे, त्याचे सगळे डिटेल्स दिलं पाहिजे. प्लस हे इम्पोर्ट करणाऱ्या जे काही कंट्रीज आहेत, देश आहेत, त्यांना अधिकार दिले गेले की हा तुमचा अधिकार आहे, तुम्हाला हे माहित असलं पाहिजे. ओके, आणि या बेसिसवर तुम्ही ट्रेड नाकारू शकताय की हे लिव्हिंग मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आहे आणि आमच्या देशात बंदी आहे. लक्षात येतंय? सो बेसिकली याच्यामध्ये इम्पोर्टिंग करणाऱ्या कंट्रीजला अधिकार दिले गेले आणि एक्सपोर्ट करणाऱ्या कंट्रीजला काही गोष्टी मॅन्डेटरी केल्या गेल्या. दॅट इज रिलेटेड टू कार्टेंजना प्रोटोकॉल. आता हा प्रोटोकॉल आहे तर कायदेशीररित्या बंधनकारक आहे. लक्षात येतंय? हे का केलं गेलं लक्षात घ्या. एखाद्या कंट्रीज मध्ये समजा एखादं जीएम जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स जे आहेत ते इंट्रोड्यूस केले गेले. आता एखादी राईस प्रोड्युसिंग कंट्री आहे आपण गृहीत धरू, जिथं साऊथ एशियातली कंट्री धरा, समजा फिलिपाईन्स घ्या, थायलंड घ्या, जिथं राईस प्रोडक्शन खूप होतं, इंडिया घ्या जिथं राईसचे खूप सारे व्हरायटीज आहेत. अशा ठिकाणी अननोईंगली त्या देशाकडून जीएम राईस इम्पोर्ट झाले. ओके, आणि ते सीड्स शेतकऱ्यांनी वापरात आणले, तर ह्याच्यावरती कुठेही त्या देशामध्ये तिथल्या क्लायमेटशी रिलेटेड त्या जीएम फूड वरती काही रिसर्च झालेला नसणार आहे. ओके, टेस्टिंग झालेले नसणार आहेत, त्याचे तिथल्या एन्व्हायरमेंट वरती काय इफेक्ट होऊ शकतात त्याच्यावरती स्टडी झालेला नसणार आहे. आणि डायरेक्टली जर यूज मध्ये असतील तर तिथली त्या पॅडी राईसची जी बायोडायव्हर्सिटी आहे, जेवढ्या काही व्हरायटीज आहेत वेगवेगळ्या, एवढ्या इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये डेव्हलप झाल्यात, हे धोक्यात येऊ शकतात. जसं आपण बीटी कॉटन मध्ये बघितलं की बीटी कॉटनच्या केसमध्ये काय झालं की लार्जर एरियावरती आता बीटी कॉटनच लावतोय, त्यामुळे त्या व्हरायटी नष्ट होत आहेत. सगळं टेस्टिंग वगैरे सगळं बीटी कॉटनचं झालंच होतं. ओके, इथं तर आपण तसंच आणलं तर हा धोका आहे. सो त्या इम्पोर्टिंग कंट्रीला अधिकार पाहिजे, त्यांना माहित पाहिजे. त्या अनुषंगानं कार्टेंजना प्रोटोकॉल ऑन बायोसेफ्टी आलेला आहे. लक्षात आलं? तर हे महत्वाचे मुद्दे आहेत, हे तुमच्या आन्सर्स मध्ये आलेच पाहिजे, ज्याच्यावरती रेग्युलेशन वगैरे असे जे प्रश्न विचारले जातील. एजन्सी कुठल्या कुठल्या रेग्युलेट करतात, कुठले कुठले ऍक्ट्स आहेत, इंटरनॅशनल बॉडीज कुठल्या कुठल्या आहेत, ओके, कन्व्हेन्शन कुठल्या आहेत, तर हे यांचं मेन्शन तुमच्या आन्सर मध्ये कंपल्सरी असलं पाहिजे. ओके, पुढे जाऊ. 2003 ला युरोपियन युनियननी रेग्युलेशन्स केले. आता हा एक बेसिक डिफरन्स लक्षात घ्या. आपण युरोपियन युनियन ज्यावेळी म्हणतो त्यावेळी युरोप मधले मोस्ट ऑफ द कंट्रीज येतात, म्हणजे युरोपमध्ये बरेचसे कंट्रीज आहेत. तर यांनी काय केलेलं आहे, काही पॉवर जे आहेत ते डिलिगेट केलेले आहेत, एक युनियन बनवलं. ओके, सो नुकतंच याच्यातून युके, युनायटेड किंगडम, ब्रिटन बाहेर पडलेलं आहे. ते सोडून युरोपच्या जेवढ्या मोस्ट ऑफ द कंट्री आहेत ते सगळ्या युरोपियन युनियन मध्ये आहेत. मग यांच्या फूड रिलेटेड, पॉलिसी रिलेटेड अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, ते एकत्र डिसिजन घेतात. ओके, जसं यांचं आता चलन पण एकच आहे. लक्षात येत आहे? सो काही गोष्टी एकत्र येण्याचे काही फायदे असतात, ते एनकॅश करतंय. ओके, सो युरोपियन युनियन त्या बाबतीमध्ये खूप स्ट्रिक्ट आहे. बऱ्याचदा बघा आपले द्राक्षाचे कन्साइनमेंट वगैरे त्यांनी माघारी पाठवलेले आहेत किंवा रिजेक्ट केलेले आहेत. ओके, या बेसिसवरती की त्याच्यामध्ये रेसिड्यूज पेस्टिसाइडचे जास्त आहेत. सो युरोपियन युनियन खूप प्रॉम्प्ट आहे त्या बाबतीमध्ये. सो 2003 लाच त्यांनी रेग्युलेट केलं की जीएम प्रोडक्ट जे आहेत त्यांना कंपल्सरी लेबलिंग असणार आहे, दॅट इज मॅन्डेटरी. ओके, जीएम प्रोडक्ट्स वरती तेव्हापासून बनवलेले इतर प्रोडक्ट्स असतील, एक स्पेसिफिक थ्रेशोल्ड लेवलच्या वर गेलं तर कंपल्सरी
लेबलिंग करावं लागेल, मेन्शन करावं लागेल की जीएम फूड आहे, हे फूड आहे याच्यामध्ये. ओके. सो त्यानंतर 2010ला पुढची जनरेशन आली, जसं मेज मध्ये ड्रॉट टॉलरन्स आलं, पोटॅटो मध्ये डिसीज रेजिस्टन्स आलेला आहे, मोर नंबर ऑफ क्रॉप्स वरती आता रिसर्च होत आहे. ओके. 2020 मध्ये आता आपण काही या जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निक्स मध्ये काही सुधारणा झाल्या. मागच्या लेक्चरला पण आपण बघितलेलं आहे. क्रिस्पियर CS9 अशा काही टेक्नॉलॉजी आहेत, फक्त नाव लक्षात ठेवा, की ज्याच्यामुळे आता प्रिसाइजली आपण टार्गेटेड जेनेटिक मॉडिफिकेशन करू शकतो, जिथं अॅक्युरसी वाढलेला आहे आणि आपला टाइम सेव्ह झालेला आहे. ओके. ती टेक्नॉलॉजी काय आहे वगैरे डीप मध्ये आपला या सिलेबसचा पार्ट नाही. ओके. सो हे झालं वर्ल्ड मध्ये कशा पद्धतीने आपण प्रोग्रेस करत आलेलो आहे. आता सिलेबस मध्ये काय विचारलेलं आहे, आता सिलेबसच्या पॉईंट नुसार इथून पुढचे आपण टॉपिक्स बघतोय जे आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत. जीएम फूडचं प्रोडक्शन कशा पद्धतीनं होतं, तर अगदी सुरुवातीपासून आपण बघायचं झालं तर सगळ्यात आधी काल मी जे उदाहरण घेतलं होतं बघा, तुम्हाला आता सॉल्ट टॉलरंट व्हरायटीज डेव्हलप करायच्या आहेत पॅडीच्या, भाताच्या, जे आपल्याला कोस्टल एरियामध्ये लावायचे आहेत, जेणेकरून उद्या पाण्याची पातळी वाढली समुद्राच्या आणि पाणी आत शिरलं आणि तो जमीन जरी खारवट झाली, सॉल्ट झाली, तरी त्याच्यामध्ये आपल्याला पिकं घेता आली पाहिजे. ओके. सो आता सॉल्ट टॉलरंट करण्यासाठी आपण पहिला काय करणार आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ डिझायर्ड ट्रेट. ओके. आता ट्रेट्स म्हणजे काय, की सॉल्ट टॉलरंट हे कॅरेक्टर म्हणजे एक ट्रेट झालं, लक्षात येत आहे. मग आता आपण सगळ्यात आधी काय करणार आहे, अशा कुठल्या प्लांट स्पेसीज आहेत, असं कुठलं मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे सॉल्ट टॉलरंट आहे, हे आपण आधी आयडेंटिफाय करणार. समजा एखादं राईस मध्येच तुम्हाला किंवा दुसरे एखादी प्लांट घ्या, एखादं वाईल्ड प्लांट आहे, राईस सोडून दुसरे वाईल्ड मध्ये जंगलात आढळते, तर त्याच्यामध्ये असा एक जीन्स आहे ज्याच्यामुळं सॉल्ट टॉलरंट कॅरेक्टर त्याला प्राप्त होतं. तर आता आपण ते प्लांट आयडेंटिफाय केलं, तर प्लांटच्या जिनॉमिक सिक्वेन्स मध्ये आपण तो पर्टिक्युलर जीन आयडेंटिफाय करणार ज्याच्यामुळे त्याला सॉल्ट टॉलरंट हे कॅरेक्टर भेटतं. ओके. सो आयडेंटिफिकेशन ऑफ डिझायर्ड ट्रेट. आता ट्रेट आपण आयडेंटिफाय केल्यानंतर आता ट्रेट कुठलेही असू शकेल, मी सॉल्ट टॉलरंटचं उदाहरण घेतलेलं आहे इथं. पेस्ट रेजिस्टंट हे एक कॅरेक्टर असू शकतं, डिसीज रेजिस्टंट, न्यूट्रिशनल कंटेंट आपण ह्याच्यात बघितलेलं आहे गोल्डन राईस मध्ये, आणि टॉलरंट टू एन्व्हायरमेंटल कंडिशन, जिथं आपण सॉल्ट टॉलरंट याला उदाहरण घेतो. ओके. आपण एकदा आयडेंटिफाय केला तर आपण आता तो स्पेसिफिक जीन्स आयडेंटिफाय केल्यानंतर तो जीन आपण आयसोलेट करायचा आहे त्या स्पेसिस मधून. ओके. आणि तो ज्या टार्गेट प्लांट मध्ये, या केसमध्ये आपण पॅडी क्रॉप मध्ये, पॅडी हे टार्गेट क्रॉप झालं ज्याच्यामध्ये हा सॉल्ट टॉलरंट जीन्स आहे तो आपण इंट्रोड्यूस करतोय. राईट. येतं लक्षात. तर तो जीन आयडेंटिफाय करून आपण या टार्गेट क्रॉप मध्ये त्याच्या जिनॉमिक सिक्वेन्स मध्ये हा जीन ऍड करणार आहोत. लक्षात येत आहे. तर ही सेकंड स्टेप झाली. मग आता जीन आयसोलेशनच्या काही मेथड्स आहेत. जीन आयसोलेशन आपण वेगवेगळ्या सोर्सेस मधून करू शकतो, जसं मी सांगितलं की त्याच स्पेस प्लांट मध्ये पॅडीच्या इतर व्हरायटी मधून घेऊ शकतो किंवा इतर प्लांट मधून घेऊ शकतो, ऍनिमल्स मधून घेऊ शकतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स मधून घेऊ शकतो, इव्हन काही सिंथेटिक सोर्सेस मधून पण आपण जीन्स घेऊ शकतो. ओके. सो एकदा जीन आपण आयसोलेट केलं तर ते जीन आपण इन्सर्ट करणार आहोत. तर वेगवेगळ्या मेथड्स आहेत, जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेशियन्स हा एक बॅक्टेरिया आहे, याच्यामध्ये आपण जीन इंट्रोड्यूस करू शकतो. आणि हा जीन्स, हा जो बॅक्टेरिया आहे, हा प्लांटच्या सान्निध्यात आपण आणलो तर ते नॅचरली ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेशियन्स पासून याच्यामध्ये स्लोली जीन ट्रान्सफर होतो. ओके. सो ही एक मेथड झाली. दुसरी मेथड आहे जीन गन आपण वापरू शकतो. ओके. इथं हे दिलंय बघा, ॲग्रोबॅक्टेरियम स्पेसिस. आता हा व्हायरस आहे, याच्यातून स्लोली अशा पद्धतीनं हा प्लांटच्या ह्याच्यामध्ये, प्लांट सेल मध्ये हा जीन इंट्रोड्यूस होतो. ओके. याच्यामध्ये पूर्ण प्रोसिजर मध्ये जायची गरज नाही, फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा. दुसरी एक मेथड आहे जीन गन म्हणून. ओके. म्हणजे नावातच आहे, जसं आपण गन मधून बुलेट्स फायर करतो तशा पद्धतीनं बघा इथं गोल्ड पार्टिकल कोटेड डीएनए असतात. ओके. ज्याच्यामध्ये आपण हे मॉडिफिकेशन केलेले असे डीएनए, तर हे डीएनए आपण प्लांट सेल वरती डायरेक्ट बंबार्डिंग करतो. ओके. बंबार्डिंग केल्यानंतर ह्याच्यातल्या ज्या ज्या प्लांट सेल मध्ये आता हा डीएनए गेलेला आहे ते आपण आयडेंटिफाय करणार आहोत, आणि आयडेंटिफाय झाल्यानंतर त्यांचं वेगळं कल्चर आपण ग्रो करणार.
आणि हा सेल मास तयार झाला. तर प्लांट सेलच्या बाबतीमध्ये उदाहरण घ्या, तुम्हाला माहित असेल बायोटेक्नॉलॉजीला वगैरे कधी शिकला असेल, टोटीपोटन्सी नावाची एक कॉन्सेप्ट आहे. व्हॉट इज टोटीपोटन्सी? प्लांट सेलमध्ये पर्टिक्युलरली कुठल्याही प्लांटच्या पूर्ण बॉडीतलं म्हणजे पूर्ण रूट पासून ते अपेक्स लीफ म्हणा, फ्लावर म्हणा, कुठूनही तुम्ही टिश्यू आयसोलेट केले आणि त्यातून एक सिंगल प्लांट सेल जरी बाजूला काढला आणि तो वेल कल्चरल मीडियम मध्ये तुम्ही ग्रो केला, तर त्या एक प्लांट सेल पासून पुन्हा तुम्ही पूर्ण प्लांट तयार करू शकता. ओके, लक्षात आहे? त्याला आपण त्या गुणांना प्लांटच्या किंवा त्या पॉवरला आपण टोटीपोटन्सी म्हणतो, त्या कन्सेप्टला. ओके, अशाच पद्धतीने आपण टिश्यू कल्चर मेथडने प्लांट ग्रो करतो. तुम्ही टिश्यू कल्चरची रोपं बघा, केळीची रोपं मिळतात, बरेचसे व्हेजिटेबलचे पण रोपं मिळतात. तर टिश्यू कल्चर मध्ये काय केलं जातं, जो सगळ्यात प्लांटचा ग्रोईंग मीडिया आहे, वरती प्लांटचा शेंडा जो आहे, जिथं कंटिन्युअस सेल डिव्हिजन होत असतात, तर तिथं जनरली डिसीज फ्री एरिया असतो. तर तिथून प्लांट सेल आयसोलेट केला जातो आणि तो कल्चरल मीडियम मध्ये ग्रो केला जातो आणि त्यातून सिंगल सेल पासून पुन्हा प्लांट आपण बनवतो. ओके, सो तशा पद्धतीनं एकदा टार्गेटेड सेल मध्ये प्लांट डीएनए हा इन्सर्ट झाला, तर ते आयडेंटिफिकेशन करण्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत. ह्याच्यातल्या नेमक्या कुठल्या प्लांट मध्ये इन्सर्ट झालाय, तर ते आपण आधी आयसोलेट करणार, ते ग्रो करणार आणि त्याच्यापासून पूर्ण प्लांट आणि पुढची प्रोसेस प्लांट पासून सीड्स वगैरे आपण तयार करणार. ओके, सो जेनेटिक मॉडिफिकेशन झालेलं आहे का याचं कन्फर्मेशन करावं लागेल. कशा पद्धतीने कन्फर्मेशन करू शकतो, हे या एक्झाम्पल मध्ये बघा, आपण इथं बंबार्डिंग केलेलं आहे या पार्टिकल्सनी, तर याच्यातल्या सगळ्या सेल्स मध्ये काय हा डीएनए इन्सर्ट झालेला नसणार आहे. सो हे आपल्याला कन्फर्म करावं लागेल कुठल्या कुठल्या सेलमध्ये झालेला आहे. त्यासाठी काही टेस्ट आहेत वेगवेगळ्या, जसं मोलिक्युलर अनालिसिस आहे. काही बाबतीमध्ये आपण व्हिज्युअली ऑब्झर्व करू शकतो त्याचं फिनोटाइप बघून, तर फिनोटाइपिक ऑब्झर्वेशन झालं. त्यानंतर आपण त्यामध्ये काही स्पेसिफिक प्रोटीन डेव्हलप झालेत का, तर हे बघू शकतो. ओके, तर मग एखादा स्पेसिफिक प्रोटीन टाईप असेल तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये आता डीएनए इन्सर्ट झालाय आणि तो ते कॅरेक्टर दाखवायला लागलाय. ओके, सो दॅट इज जेनेटिक मॉडिफिकेशन कन्फर्मेशन. किंवा काही टेक्निक्स आहेत, जसं पीसीआर टेक्निक आहे, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. ओके, किंवा डीएनए सिक्वेन्सिंग आहे. हे दोन्ही टर्म्स तुम्ही कोरोनामध्ये खूप वेळा ऐकला असेल. ओके, म्हणजे एखादा पर्टिक्युलर व्हायरस आहे की नाही हे आयडेंटिफाय करायला पण अशा टेक्निक्स वापरल्या जातात, पीसीआर टेक्निक, डीएनए सिक्वेन्सिंग वगैरे. कोरोनाचे जे जे वेगवेगळे व्हर्जन यायचे, ओके, म्हणजे वेगवेगळ्या लाटेमध्ये बघा, त्याच्यामध्ये उत्परिवर्तन व्हायचं, म्युटेशन व्हायचं आणि एक नवीन स्ट्रेन तयार व्हायचा. तर हा कुठला स्ट्रेन आहे त्याचा डीएनए सिक्वेन्सिंग केला, जिनोम सिक्वेन्सिंग केला जायचा. जिनोम सिक्वेन्सिंग जर कळालं तर आपण त्याच्यावरती उपाययोजना करणं किंवा तो किती लिथल आहे वगैरे आयडेंटिफाय करणं सोपं जातं. आपल्या एक्झामच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे, जेनेटिक मॉडिफिकेशन मध्ये काय काय येतं. ओके, काही टेस्ट आहेत, फिनोटायपिक ऑब्झर्वेशन आहे, ऍब्सेन्स और प्रेझेन्स ऑफ स्पेसिफिक प्रोटीन्स, त्यानंतर पीसीआर आणि डीएनए सिक्वेन्सिंग. एवढी नावं तुम्हाला माहित असतील तर याच्यावरून तुम्ही एक स्टेटमेंट तयार करू शकता. दॅट इज मोर दॅन इनफ. ओके, पुढे येतोय आपण सिलेक्शन अँड कल्चरिंग. ओके, तर जसं मगाशी सांगितलं की तुम्ही सेल आयडेंटिफाय केला ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, तर असे ट्रान्सफॉर्म्ड सेल्स आपण ग्रो करतोय. ओके, मल्टिप्लाय करतोय आणि त्यापासून प्लांट्स डेव्हलप करतोय. दॅट इज सिलेक्शन अँड कल्चरिंग. ओके, त्यानंतर रिजनरेशन, सेल्स आपण आयडेंटिफाय करून त्याचं होल प्लांट्स मध्ये आपण ग्रो करतोय टोटीपोटन्सी या कॅरेक्टरच्या सहाय्याने. ओके, आता हे ह्युमनच्या बाबतीमध्ये होऊ नाही शकत, लक्षात घ्या. म्हणजे माझा स्किनचा एखादा सेल तुम्ही बाजूला काढला आणि कल्चरल मीडियामध्ये टाकला तर पूर्ण माणूस तयार नाही होणार. ह्युमन क्लोनिंग ही डिफरंट कॉन्सेप्ट आहे, त्यामध्ये खूप कॉम्प्लेक्स, ह्युमन म्हणण्यापेक्षा कुठले ॲनिमल क्लोनिंग वगैरे, तर ॲनिमल सेल्स मध्ये ही टोटीपोटन्सी कॉन्सेप्ट येत नाही. त्यासाठी मग आपले काही सेल्स असतात, मला आता एक्झॅक्टली टर्म नाही आठवत, ज्याला आपण भ्रूण सेल म्हणतो बघा. कसले सेल म्हणतात त्याला, जनरली गर्भाशयामध्ये सुरुवातीला जे हे होत असतं, सेल डिव्हिजन होत असतं, त्याला एक सेल, एक्झॅक्टली मला आता टर्म नाही आठवत, तर त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर असते. ओके, कारण आपला गर्भाशयामध्ये बघा एकदा फर्टिलायझेशन झालं तर त्याच्यानंतर जे रॅपिड सेल डिव्हिजन होतं त्यापासून एक भ्रूण तयार होतो आणि त्याच्या पुढे जाऊन लहान बाळ जन्माला येतं. तर ती सुरुवात स्टेज असते, तर त्याच्यामध्ये त्या सेल्समध्ये ते कॅरेक्टर्स असतात. पण इन जनरल बॉडीतला कुठला पण सेल काढून नवीन माणूस तयार होत नाही, जसं प्लांट मध्ये शक्य आहे. ओके,
सो रिजनरेशनच्या साह्याने आपण अख्खं प्लांट तयार करणार आहे. प्लांट तयार झालं तर आपण ग्रीन हाऊस मध्ये किंवा टेस्ट प्लॉट मध्ये एकदम कंट्रोल्ड कंडिशन मध्ये, बाहेरच्या वातावरणाशी त्याचा अजिबात संबंध न येता कंट्रोल्ड कंडिशन मध्ये आपण त्याचं कल्टिवेशन करणार आहोत आणि ऑब्झर्व करणार आहोत कशा पद्धतीने प्लांट बिहेव करतं, प्लांट ते कॅरेक्टर दाखवतं का, काही अनवॉन्टेड कॅरेक्टर पण इन्सर्ट झालेत का, ओके, काही प्लांट बॉडीज मध्ये टॉक्सिक सबस्टन्स तयार होत आहेत का, हे सगळं कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये ग्रीन हाऊस मध्ये वगैरे हे ऑब्झर्व केलं जातं, त्याचे रिपोर्ट्स बनवले जातात. जर सायंटिस्टना अपेक्षित असणारे डिझायर्ड ट्रेट्स तर त्यामध्ये दिसले, ओके, तर मग रेग्युलेटरी अप्रुव्हलला जातं. तर आता जे रेग्युलेटरी बॉडीज आहेत तर ते कमर्शियल रिलीज करण्या अगोदर ह्याचं सेफ्टी असेसमेंट केलं जातं. ओके, आता सेफ्टी असेसमेंट म्हणजे काय हेच बघितलं जातं, याच्यामुळे काही ॲलर्जीच होऊ शकते का ह्युमन्सना, किंवा समजा ॲनिमल कन्झम्पशन करणार असेल तर ॲनिमल्सना. त्यानंतर त्या प्लांटमध्ये काही टॉक्झिसिटी आहे का, याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहेत का, हायली क्रॉस पॉलिनेटेड असेल आणि नॉन जीएम क्रॉपला ते समजा अफेक्ट करत असेल तर दॅट इज नॉट डिझायरेबल कॅरेक्टर, किंवा बायोडायव्हर्सिटी नष्ट होत असतील, इन्सेक्ट व्हिजिट करत नसतील किंवा खूप अग्रेसिव्हली करत असतील, जे काही कॅरेक्टर्स असतील एन्व्हायरमेंटल इफेक्ट त्याचा चेक केला जातो. आता हे सगळं चेक केल्यानंतर जर सॅटिस्फाय असेल रेग्युलेटरी बॉडी तर मग कमर्शियल रिलीजसाठी कल्टिवेशनसाठी अप्रुव्हल दिलं जाईल. ओके, आता एकदा कल्टिवेशनसाठी अप्रुव्हल दिलं झालं तर असे जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स जे आहेत ते फार्मर रेग्युलर कन्व्हेन्शनल क्रॉप जशा पद्धतीनं ग्रो केला जातो तशा पद्धतीनं ते ग्रो करतील. ग्रो केल्यानंतर हार्वेस्टिंग आणि पुढची जी प्रोसेस आहे ती सुद्धा सेमच राहील. ओके, फक्त आता प्रोसेसिंग करताना जीएम क्रॉप जिथं असेल त्याचं प्रोसेसिंग जे आहे पोस्ट हार्वेस्ट प्रोसेसिंग वगैरे, समजा सोयाबीन असेल, जीएम सोयाबीन किंवा मस्टर्ड असेल त्यापासून आपण ऑइल एक्सट्रॅक्ट करत असतो, तर प्रोसेसिंगचे काही रूल्स आहेत. म्हणजे तिथं जीएम नॉन जीएम मिक्सिंग होऊ नये, नॉन जीएमचं प्लांट वेगळा असेल, जीएमचं वेगळा असेल वगैरे, ह्या ज्या रूल्स नंतर येतात. पण इन जनरल हार्वेस्टिंग वगैरे आपण सेम त्याच पद्धतीनं करतो. ओके, लक्षात येतंय. हे सगळं प्रोडक्शन ऑफ जीएम फूड मध्ये एवढे पॉइंट्स तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. सगळ्यात शेवटी तुम्ही कन्क्लुजन बघा, बऱ्याच ठिकाणी कन्क्लुजन दिलेलं आहे. तर सिंपल एक कन्क्लुजन मध्ये तुम्ही हेच टाकायचं आहे की कंट्री टू कंट्री रेग्युलेटरी बॉडीज व्हॅरी करतात आणि त्यांचे नियम सुद्धा व्हॅरी करतात. ओके, प्लस प्रत्येक कंट्रीमध्ये जीएम फूड बद्दल पब्लिक ऍक्सेप्टन्स जो आहे तो वेगळा आहे आणि तिथलं पब्लिक ऍक्सेप्टन्स मुळे सुद्धा काही पॉलिसी चेंज होऊ शकतात. जसं इंडियामध्ये अजूनही जिथं डायरेक्टली ह्युमन कन्झम्पशन आहे अशा ठिकाणी आपण जीएम क्रॉपसाठी अजूनही पब्लिक किंवा इन जनरल सोसायटी रेडी नाही आहे बघा. त्यामुळे जीएम ब्रिंजलला विरोध झाला, आता जीएम मस्टर्डला सुद्धा विरोध होतो. ओके, सो या गोष्टी 2-3 लाईन्स मध्ये तुम्ही लिहू शकता. ओके, सो रेग्युलेटरी फ्रेमवर्क अँड पब्लिक ऍक्सेप्टन्स ऑफ जीएम क्रॉप विल इन्फ्लुएन्स प्रोडक्शन अँड अवेलेबिलिटी ऑफ जीएम फूड. हे असं टिपिकल कन्क्लुजन आहे तसं पाठ करत बसू नका. ओके, हे वेगवेगळ्या सोर्सेस मधून आपण घेतलेलं आहे आणि ही मोर रिफाईंड लँग्वेज आहे. असंच लिहिलं तर मार्क पडतं असं काही नसतं. तुम्ही तुमच्या भाषेतल्या फक्त तो मुद्दा तिथं आला पाहिजे, त्याला अंडरलाईन करा, दॅट इज मोर दॅन इनफ. ओके, त्यामुळं या डोक्यामध्ये राहू नका की हे असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे वगैरे. लक्षात येत आहे. दुसरं, आपण आता डिस्क्रिप्टिव्ह कडे शिफ्ट ज्यावेळी होतोय त्यावेळी या एक्झाम कडे तुम्ही अप्रोच होताना मोर पॉझिटिव्हली अप्रोच करा. आता माझं कसं होईल, काय होईल, डिस्क्रिप्टिव्ह आहे, आला वाटलं तर होतं सिलेबस की छोटाच आहे, जरा जास्त दिसतोय, समजतंय तर सगळं पण लिहिता कायच येत नाही, हे प्रॉब्लेम येणार आहेत आणि तुम्हालाच नाही तर सगळ्यांनाच येणार आहे. पण मी आता या परीक्षेमध्ये उतरलेलो आहे आणि मला आता तयारी करायची आहे आणि माझं सिलेक्शन होणार आहे. सिलेक्शन होण्यासाठी जे काय लागणार आहे तशा पद्धतीने मी अभ्यास करणार आहे. एवढ्या पॉझिटिव्ह अप्रोचने ज्यावेळी तुम्ही परीक्षेला जाल त्यावेळी तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटतील. तुम्ही स्वतःवरती डाऊट घेत असाल, स्वतःच्या अभ्यासावरती डाऊट घेत असाल, होईल की नाही किंवा माझं बरंचसं राहिलंय. म्हणजे सकाळीच मी माझ्या एका मित्राशी चर्चा करत होतो की युपीएससीचा विषय चालू होता, तर तुम्ही एक जनरल ट्रेंड बघितला युपीएससी मध्ये वगैरे, कारण युपीएससीचं मी उदाहरण देतोय कारण युपीएससीचा डेटा जास्त अवेलेबल होतो कम्पॅरेटिव्हली एमपीएससी पेक्षा, म्हणजे सक्सेस स्टोरीज वगैरे. सो याच्यामध्ये युपीएससी मध्ये अलीकडचा ट्रेंड किंवा जुना पण म्हणा
जी लोक जास्त एक्स्ट्रोवर्ट आहेत बघा, ज्यांचा पब्लिक शी संवाद जास्त आहे, किंवा जे ऑलरेडी थोडं सोशल सर्व्हिस मध्ये विद्यार्थी आहेत, तर अशा लोकांची पर्सनॅलिटी थोडी मोर पॉझिटिव्ह वेने जाते. म्हणजे सकाळी एक उदाहरण मी मित्राकडून ऐकत होतो, तर तो इथंच आपल्या पुण्यामध्ये एका वेस्टर्न घाटमध्ये ट्रायबल पीपलना तो एज्युकेशनचं काम करतो. नीट सारख्या ज्या एक्झाम्स आहेत, तर त्यांचं प्रिपरेशन करण्याची काम त्याची संस्था करते, किंवा काही असे लाईक माइंडेड पीपल एकत्र येऊन ते सुरू करतात. ओके, म्हणजे दुर्गम भागात जायचं, तिथं 10वी-12वीची मुलं असतील तर त्यांना नीटचा अभ्यासक्रम वगैरे शिकवायचा वगैरे असं स्वरूप आहे. तर या मुलांच्या बाबतीत काय होतं माहिती काय, सोसायटी खूप जवळून ते बघितलेले असतात आणि प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. म्हणजे या ट्रायबल इश्यू मध्ये त्यांनी हे एक सोल्युशन काढलं की बाबा एज्युकेशन आपण देऊ शकतो, मी काय करू शकतो, तर एज्युकेशन देऊ शकतो. तर या पद्धतीने एक पॉझिटिव्ह अप्रोच येतो. आणि या विद्यार्थ्याला, म्हणजे मी जे एक्झाम्पल सांगतोय, तर कदाचित कमी वेळ मिळत असेल अभ्यासाला, पण तो एक्झाम बद्दल पण पॉझिटिव्ह असतो आणि ओव्हरऑल कामाबद्दल पण. तर हे कुठंतरी रिटर्न पेपरमध्ये म्हणा किंवा इंटरव्ह्यू मध्ये रिफ्लेक्ट होतं. तुम्ही पहिल्या डे वन पासून जर शासंक असाल की माझं कसं होईल, तर तुम्ही नॉर्मल पीपल पेक्षा सगळ्यात जास्त अभ्यास जरी केला तरी मग रिझल्ट बद्दल म्हणजे प्रश्नचिन्ह उभं राहतो. म्हणजे एक जनरल फिलॉसॉफी पण आहे, सगळ्यांनी लॉ ऑफ सिक्रेट वगैरे वाचला असेल. तुम्ही जर जेवढं जसं विचार करता तशा घटना तुमच्या आयुष्यात घडतात, तर पॉझिटिव्ह विचार केला तर पॉझिटिव्ह घडतील. हे जनरल तर झालंच, पण मला तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या बद्दल पण सांगायचं आहे, किंवा खास करून या सुरुवातीलाच तुम्हाला सांगायचं आहे. एफएसओ ची सुरुवात तुम्ही आता जस्ट करताय, 2-3 आठवडे झाले असतील, तर पॉझिटिव्हली राहा. सगळ्या गोष्टींचे प्रश्न मिळतील. आता तुम्हाला काही सोर्सेस अवेलेबल नसतील, काही नसेल, तर या गोष्टी मिळत जातील. पण महत्वाचं काय आहे की मला सुरुवात करायची आहे, मला हे करायचं आहे आणि हे होऊ शकतं, हे आधी तुमच्या मनाला आधी पटलं पाहिजे. जेव्हा ते मनाला पटेल तसं त्या पद्धतीने गोष्टी जुळून यायला लागतील. ओके, तुम्हाला समजा ग्रुप नसेल तर ग्रुप मिळेल, तुम्हाला काही स्पेसिफिक अडचणी असतील तर त्याच्यावरती सोल्युशन तुम्हालाच आपोआप समोर येईल. पण ह्याला सगळ्यात प्राईम क्रायटेरिया काय आहे, तुम्ही पॉझिटिव्हली अप्रोच झाला पाहिजे. म्हणजे हे सगळ्याच स्पर्धा परीक्षेला लागू आहे, पण आता तरी हे आपण पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह कडून डिस्क्रिप्टिव्हला शिफ्ट होतोय, तर हे आता जास्त गरजेचं मला वाटतं. ओके, त्यामुळे एक वेळ एखादा तास अभ्यास कमी करा, पण तुमची जी मानसिकता आहे या एक्झाम बद्दल, ती जेवढी पॉझिटिव्ह ठेवता येईल तेवढं पॉझिटिव्ह ठेवा. ओके, सो बॅक टू आवर टॉपिक. सर हे प्रोडक्शन बद्दल होतं. पुढचा टॉपिक आहे प्रोसेसिंग ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड फूड. आता प्रोसेसिंग कशा पद्धतीनं करायचं, जर असा प्रश्न आला प्रोसेसिंग कशा पद्धतीनं करतो आपण, तर सगळ्यात बेसिकली लक्षात घ्या, जसं कन्व्हेन्शनल क्रॉपचं आपण प्रोसेसिंग करतोय तशाच पद्धतीने याचं पण प्रोसेसिंग करायचं आहे. फक्त काही ठिकाणी जिथं, पुढे मी तुम्हाला सांगतो, पण बेसिक पासून सुरुवात करू. पहिलं वाक्य हेच आलं पाहिजे, जीएम फूडचं जे प्रोसेसिंग आहे ते कन्व्हेन्शनल फूड प्रमाणात असतं. ओके, मग सुरुवातीचे काही बेसिक स्टेप असतात, क्लिनिंग असेल, सॉर्टिंग असेल, त्यातून डर्ट, स्टोन्स किंवा प्लांटचे डेब्रिज वगैरे वेगळं करणं, हे सेमच असणार आहे. ओके, पुढे मिलिंग ग्राइंडिंग पण सेम आपण करणार आहोत. समजा आता कॉर्न असेल, ओके, तर कॉर्न फ्लोअर वगैरे लागतं आपल्याला, कॉर्न पासून स्टार्च पण बनवतो, तर त्यामध्ये मिलिंग ग्राइंडिंग हे बेसिक आलं. ओके, त्यानंतर त्यातून एक्स्ट्रॅक्शन आपण करणार असो, समजा सोयाबीन असेल, सोयाबीन पासून आपण ऑइल एक्स्ट्रॅक्शन करणार असो, तर ती प्रोसेस आहे. ओके, त्यानंतर रिफायनिंग. आता ह्या सगळ्या कन्व्हेन्शनलला आणि इथं सेमच आहेत, त्यामुळे फक्त एक की पॉइंट्स लक्षात ठेवा. जसं आता एक्स्ट्रॅक्शन मध्ये सोयाबीन ऑइलचं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, रिफायनिंग मध्ये अगेन ऑइल एक्स्ट्रॅक्शन करत असो. ओके, तर त्यामध्ये बघा, ब्लिचिंग करणं, हायड्रोजनेशन करणं, डिओड्रायशन करणं, ह्या सगळ्या रिफायनिंगच्या कॉन्सेप्ट आहेत. आपण जे इडिबल ऑइल वापरतो, खाद्यतेल वापरतो, 2 प्रकार आहेत. तुम्ही बाजारात डीमार्टला वगैरे जात असाल तर बघा, एक रिफाइंड ऑइल मिळतं तुम्हाला, किंवा आता कोल्ड प्रेस्ड ऑइल मिळतं. ओके, किंवा त्याला दुसरं नाव फिल्टर्ड ऑइल असतं. तर फिल्टर्ड ऑइल मध्ये थोडाफार स्मेल येतो, पण रिफाइंड मध्ये तुम्हाला एकदम क्लिअर ऑइल दिसेल, जरा पण त्यामध्ये काही कलर वगैरे दिसणार नाही. हे डिऑर्डरायझेशन, हायड्रोजनेशन या सगळ्यातून हे बाजूला काढून रिफाइंड ऑइल दिलेलं असतं. ओके, म्हणजे त्यामध्ये जात नाही कुठलं चांगलं कुठलं वाईट. रिफाइंड पेक्षा तुम्ही फिल्टर्ड ऑइल खाल्लेलं कधीही चांगलं. ओके, सो ह्या रिफायनिंगच्या प्रोसेसमध्ये हे 2-3 नावं तुम्हाला माहित पाहिजे. ब्लिचिंग मध्ये कलर घालवतो आपण, डिऑड्रायझेशन मध्ये वास घालवतो. तुम्ही नॅचरल खोबरेल तेल बघितलंय का कधी? काही ठिकाणी बघा डायरेक्ट, त्याला काय म्हणतो मराठीमध्ये,
तेलाच्या घाणी म्हणतो आपण. ओके, तर गावांगावांमध्ये आधी होतं, नंतर याचं सेंट्रलायझेशन झालं, इंडस्ट्री याच्यामध्ये आल्या, रिफाईंड ऑइल वगैरे प्रकार आले. रिफाईंड ऑइल मध्ये ऑइल एक्स्ट्रॅक्शनचं पर्सेंटेज जास्त होतं रेग्युलर घाण्यातल्या तेलापेक्षा, त्यामुळं त्याचं मार्केट जास्त झालं आणि गावागावातल्या घाण्या ज्या होत्या त्या बंद पडल्या. आता पुन्हा लाकडी घाण्याचं तेल वगैरे काही ठिकाणी सेंटर्स ओपन होत आहेत बघा. तर तेल ते मोर न्यूट्रिशियस असतं. तर सांगायचं काय होतं, रिफायनिंग प्रोसेस म्हणजे ही तुम्हाला नावं सगळी माहीत असली पाहिजेत. हां, तुम्हाला सांगत होतो डिओड्रायझेशन म्हणजे तुम्ही नॅचरल खोबरेल तेल जर बघितलं, खोबऱ्यापासून डायरेक्ट वेगळं काढलेलं, तर त्या खोबरेल तेलाला बराचसा वास असतो. जुन्या काळामध्ये बघा गावांमध्ये हे असं नॅचरल तेल वापरलं जायचं, त्यामुळे एकदम केसाला जर काय म्हणतो चंपी म्हणतो आपण, तशा पद्धतीने तेल लावलं जायचं आणि 4 फुटावरनं पण कळायचं की खोबरेल तेल लावलंय. आता आपण पॅराशूट वगैरे वापरतो, त्यातून ते ओडर काढून घेतलेलं असतं. ओके, सो हे कीवर्ड्स फक्त माहित असून देत. फर्मेंटेशन मध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जसं तुम्हाला फर्मेंटेशनचं उदाहरण सांगितलं इन्सुलिन प्रोडक्शनसाठी. त्याच पद्धतीनं समजा ॲनिमल आपण जीएमनी बनवलेला असेल तर त्याच्यापासून जे मिल्क प्रोडक्ट्स आहेत, तर मिल्क प्रोडक्ट्स पासून आपण चीज, योगार्ट, ब्रेड वगैरे जे काय बनवणार आहोत. ओके, ब्रेड हे व्हीट मधून आपण घेतोय, तर किंवा काही फूड बेवरेजेस असतील फर्मेंटेड, तर त्या पद्धतीने आपण प्रोसेस करणार आहोत. पॅकिंग मध्ये बाहेरून कॉन्टॅमिनेशन वगैरे होऊ नये, हे आता जनरल जीएम फूडला पण आहे आणि जनरल फूडला पण आहे, तशा पद्धतीने पॅकिंग असेल. याचं कन्क्लुजन कशा पद्धतीने करू शकता बघा, अगेन सेम की जनरल प्रोसेसिंग जे आहे ते जीएम फूडचं आणि कन्व्हेन्शनल फूडचं सेमच असणार आहे. ओके, पण याच्यामध्ये प्रोसेसिंग करत असताना जिथं लेबलिंगची रिक्वायरमेंट आहे अशा कंट्रीजमध्ये जीएम फूडचं प्रोसेसिंग आणि नॉन जीएम फूडचं प्रोसेसिंग हे वेगळं झालं पाहिजे. एकाच मशीनवर तुम्ही करत असाल तर नॉन जीएम फूड मध्ये जीएम फूडचं काही कॉन्टॅमिनेशन होऊ शकतं. ओके, सो तिथं ट्रेसेबिलिटी येऊ शकते. सो हे सेग्रिगेशन करणं महत्वाचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने कन्क्लूड करू शकता. आता जेनेटिक पुढचा चॅप्टर येतोय. हे जे पॉइंट्स आहेत हे महत्वाचे आहेत, प्रत्येक पॉइंट्स वरती एक एक त्या पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो. तुम्हाला पीडीएफच्या शेवटी क्वेश्चन दिलेले आहेत. ओके, ओके, तर पुढचा आपण चॅप्टर बघतोय रेग्युलेशन ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड फूड. आता याच्यावरती प्रश्न असा येऊ शकतो की जीएम फूड कशा पद्धतीनं रेग्युलेट केले जातात, हाऊ जीएम फूड्स आर रेग्युलेटेड इंटरनॅशनली किंवा नुसता रेग्युलेटेड. ओके, किंवा व्हॉट आर द स्टेप्स इन रेग्युलेशन ऑफ जीएम फूड. ओके, तर याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला स्टेप वाईज जाता येईल. सगळ्यात सुरुवात काय येणार की जीएम फूडचं रेग्युलेशन जे आहे ते अक्रॉस कंट्री किंवा अक्रॉस रिजन. रिजन हा शब्द काय वापरलाय, कारण युरोपियन रिजन आपण कंट्री म्हणू शकत नाही, दॅट इज अ रिजन, रिजनल ब्लॉक. तर कंट्रीज टू रिजन वाईज व्हॅरी होतो. ओके, सो याच्यामध्ये प्रोसेसेस काय आहेत की रेग्युलेशन करणाऱ्या रेग्युलेटरी एजन्सी असल्या पाहिजेत. प्रत्येक कंट्रीजच्या रेग्युलेटरी एजन्सी आहेत, काही इंटरनॅशनल एजन्सीज आहेत, ते याच्याबद्दल काही गाईडलाईन्स देत आहेत. ओके, जिथं इंटरनॅशनल ट्रेड आहे अशा ठिकाणी WTO येतो, कोडेक्स अलिमेंटेरियस येतं, बऱ्याचशा गोष्टी पुढे आहेत आपण शिकतो. इथं आपण रेग्युलेटरी एजन्सी मध्ये बघा, प्रत्येक कंट्रीची रेग्युलेटरी एजन्सी वेगवेगळी आहे आणि प्रत्येक कंट्रीचा जीएम फूड कडे बघण्याचा अप्रोच वेगवेगळा आहे. सो इथं आपण ते मेन्शन करणार आहोत की अक्रॉस कंट्री जीएम फूडचं रेग्युलेशन व्हॅरी होतं. युनायटेड स्टेट्स मध्ये कुठल्या कुठल्या एजन्सी आहेत ते नाव तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. पहिलं आहे USFDA, युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. फूड रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी येत आहेत, बऱ्याचदा बघा जस्ट अ मिनिट. ओके, तर तेवढ्या रेग्युलेटरी एजन्सी आहेत वेगवेगळ्या. तर आपल्याला युनायटेड स्टेट्सची बघा USFDA आहे. आता बरंचसं फूड रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी असतात, ऑथेंटिक सोर्स म्हणून आपण याच्याकडे बघतो. ओके, बऱ्याचशा न्यूज मध्ये वगैरे बघा फूड रिलेटेड ज्या गोष्टी असतात किंवा ऍग्रिकल्चर रिलेटेड, तर USFDA ना असं सर्क्युलर इश्यू केलेलं आहे की कोलेस्टेरॉल आता बॅड आणि गुड वगैरे काही नसतं. ओके, तर एक ऑथेंटिक स्टेटमेंट झालं, लक्षात येतंय. सो USFDA याच्यामध्ये रेग्युलेटरी एजन्सी आहे. त्याचबरोबर युनायटेड स्टेट्सची डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर येतं, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी येतं. तर 3 एजन्सी मिळून हे काम करतायत.
पुढे युरोपियन युनियनच्या बाबतीमध्ये बघितलं तर युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटी एजन्सी जी आहे, ओके, तर ती युरोपियन युनियनच्या बाबतीमध्ये जीएम फूड संदर्भात जेवढे काही निर्णय आहेत तर ती एजन्सी घेते, युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटी. त्यानंतर इंडियामध्ये आपण बघितलेलं आहे जीईएसी, जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी, इट कम्स अंडर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, ओके. तर त्याच्या अंतर्गत आहे, तर ती सगळं इव्हॅल्युएशन वगैरे सगळं काम इंडियामध्ये बघते. आता रेग्युलेशन मध्ये सगळ्यात महत्वाचा ऍस्पेक्ट काय असतो की जे काही जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आहे, प्लांट आहे, अॅनिमल आहे, तर ते कितपत सेफ आहे एन्व्हायरमेंट रिलीज करण्यासाठी, किंवा प्लांट असेल तर जनरल कल्टिवेशनसाठी, किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तर कमर्शियल यूजसाठी. तर याच्यासाठी सेफ्टी असेसमेंट करावे लागते, ओके. तर सेफ्टी असेसमेंट मध्ये मुद्दे काय काय असतात बघा. पहिलं म्हणजे याच्यामुळं काय ॲलर्जी होऊ शकते का, मगाशी आपण डिस्कस केलंय. काही टॉक्झिन प्रोड्यूस होऊ शकतात का, त्या प्लांट मध्ये, अॅनिमल मध्ये काही न्यूट्रिशनल चेंजेस आहेत का, काही कंपोजिशन मध्ये चेंजेस आहेत का, एन्व्हायरमेंटलचा त्याचा इम्पॅक्ट, काही हार्मफुल इम्पॅक्ट आहे का, तर हे सगळं चेक केलं जातं. जनरली कुठल्या कुठल्या पॉइंट्स वरती फोकस केलं जातं बघा. नोट्स मध्ये हे मी थोडं खाली घेतलंय, तर इथं हे असणं अपेक्षित आहे सेफ्टी असेसमेंट मध्ये. तर डायरेक्ट टॉक्झिसिटी काय आहे का, तर ते. त्यानंतर ॲलर्जी बद्दल आपण चर्चा केली. न्यूट्रिशनल किंवा टॉक्झिक प्रॉपर्टीज काय डेव्हलप झालेत का, जे काय जीन्स आपण इन्सर्ट केलेत त्याची स्टॅबिलिटी किती आहे, हे इम्पॉर्टंट काय लक्षात घ्या. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये समजा आता 23 क्रोमोझोमचे पेअर आहेत, तर त्याच्यामध्ये पुन्हा जीन्स असतील, तर हे जीन्स आहेत, हे इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये लाखो वर्षांपासून इव्हॉल्व होत ते आपल्या बॉडीमध्ये तयार झालेले आहेत, ओके. त्यांचा सेटअप तयार आहे, त्यामुळे ते मोर लाईक स्टॅबिलिटी मिळालेली आहे त्यांना, ते सगळ्यात स्टेबल आहेत. पण ज्यावेळी आपण अचानक असं इन्सर्ट करतो, तर इव्हॉल्युशनच्या स्पीडच्या मानाने हे खूपच ऍब्रप्ट चेंज झाला, लक्षात आहे. त्यामुळं इव्हॉल्युशन मध्ये, आता इव्हॉल्युशन मध्ये पण बघा म्युटेशनल चेंजेस काही होत असतात. समजा वीज चमकली किंवा सूर्यकिरणातले अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आहेत, याच्यामुळे सुद्धा काही सेल्स मध्ये म्युटेशनल चेंजेस होतात, हे पण ऍब्रप्ट असतात. पण निसर्गामध्ये तर ते जर फिट बसत नसतील तर आपोआपच ते साईडला केले जातात. तर तशा पद्धतीनं आपण काही जेनेटिक मॉडिफिकेशन करत असो, तर ते किती स्टेबल आहे ऑर्गॅनिझम किंवा ओव्हरऑल तो जेनेटिक सेटअप, हे सुद्धा चेक केलं पाहिजे. तर ते चेक केलं जातं, ओके. नाहीतर स्टेबल नसेल तर ह्याच्यातून पुन्हा काही अनवॉन्टेड चेंजेस होऊ शकतात, ओके. त्यानंतर न्यूट्रिशनल इफेक्ट आपण बघितलं, आणि एनी अनइंटेड इफेक्ट, जे अपेक्षित नाही असे काही बदल, असे काही त्यामध्ये झालेले आहेत का, ह्या सगळ्या पॉइंट्स वरती फोकस केलं जातं, आणि याच्यातून पास झालं तरच त्याला अप्रुव्हल दिलं जातं, ओके. सो समजा हे सगळं सेफ्टी असेसमेंट केलेलं आहे, तर प्री मार्केट अप्रुव्हल दिलं जातं. आता प्री मार्केट अप्रुव्हलचा अर्थ काय, की तुम्ही ह्यांना सेंड कमर्शियल रिलीज करायच्या आधी याच्यामध्ये टेस्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी असतात, ओके. तर ह्याच्यामध्ये डेटा कलेक्ट केला जातो. सेफ्टी असेसमेंट हा एक विषय झाला. त्यानंतर आता फील्ड रिलीज केल्यानंतर सुद्धा काही दिवस मॉनिटरिंग वगैरे होणार आहे. तर हे सगळं प्री मार्केट अप्रुव्हल मध्ये आलं. सो companies or individual seeks approval from the GM food product must include comprehensive data. त्या कंपनीनं डेटा रेग्युलेटरी अथॉरिटीकडे सुपूर्द केला पाहिजे, ज्याच्यावरती रेग्युलेटरी अथॉरिटी तो इन्फॉर्मेशन डेटा इव्हॅल्युएट करेल आणि निर्णय घेईल. त्यानंतर थर्ड येतं लेबरिंग रिक्वायरमेंट आहे का. आता युएसए सारख्या ठिकाणी जर जीएम फूड तयार झाला असेल तर तिथं लेबलिंग रिक्वायरमेंट जी आहे ती मॅन्डेटरी नाही आहे, व्हॉलंटरी आहे. कंपनीला वाटलं तर टाकू शकतात, नाहीतर नाही, ओके. ज्या कंट्रीज मध्ये लेबलिंग रिक्वायरमेंट मॅन्डेटरी आहे तर तिथं ही स्टेप येईल, ओके. सो प्रत्येक कंट्रीचे नियम वेगवेगळे असतील, त्या पद्धतीनं त्या कंपनीला कंप्लायन्स करावं लागेल. पुढे येतो एन्व्हायरमेंटल कन्सिडरेशन, म्हणजे अप्रुव्हल देताना त्याचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय काय आहे, किती क्रॉस पॉलिनेशनचे चान्सेस आहेत नॉन जीएम क्रॉप बरोबर, ओके. त्यानंतर नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम वरती काही परिणाम होतो का. जसं आपण बीटी कॉटनचं उदाहरण घेऊ. बीटी कॉटन मध्ये आपण रेजिस्टन्स कशा विरोधात बनवलेला आहे, तर बोलवर्म, ओके. बोलवर्म जी किडी असते तर त्याच्या विरोधात. आता समजा बीटी कॉटन जस्ट एक्झाम्पल म्हणून बोलवर्मला तर हार्मफुल आहे, त्याचबरोबर दुसऱ्या कुठल्या तरी बेनिफिशियल इन्सेक्टला जर हार्मफुल असेल तर ते अपेक्षित कॅरेक्टरिस्टिक्स नाही, ते अगोदर चेक केलं जातं, ओके. कारण तो नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम आहे, त्याला आपल्याला टार्गेट करायचं नाही. इथं टार्गेट आपल्याला बोलवर्मला करायचं आहे, ओके.
ठीक आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टन्स इन पेस्ट अँड वीड्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला बीटी कॉटन मध्ये बोलगार्ड 1 आलं, नंतर आता आपण 2 यूज करतोय. बाहेरच्या कंट्रीज मध्ये बोलगार्ड 3 यूज करते. हे का यूज करतोय आपण? स्लोली बोलगार्ड 1 मध्ये बोलवर्म जे आहे, जी कीड आहे, तर त्याच्यामध्ये रेजिस्टन्स येत गेला, त्यामुळे बोलगार्ड 1 चा आता यूज होत नव्हता. तर हे रेजिस्टन्स डेव्हलप होतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण याच्यावरती डिस्कस केलेलं आहे. तर तसं रेजिस्टन्स डेव्हलप होतो की नाही हे चेक केलं जातं. ओके. आणि हे सोडून काही आणखीन एन्व्हायरमेंटल ऍस्पेक्ट असतील, वेगवेगळ्या कंट्रीजचे व्हॅरी होऊ शकतात. आता हे सगळं झालं, याच्यातून आपण अप्रुव्हल स्टेजला आलो. तर अप्रुव्हल मिळालं, आता सगळे कल्टिवेट करतायत किंवा यूज करतायत. तर याच्यानंतर सुद्धा ह्या रेग्युलेटरी एजन्सीचं काम राहतं. ओके. तर पोस्ट मार्केट सर्वेलन्स म्हणजे सगळं जरी सेफ्टी आपण प्रिकॉशन घेतल्या असल्या तरी रिलीज झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन काय डेटा येतोय का, काही आणखीन ऍडव्हर्स इम्पॅक्ट आपल्याला दिसत आहेत का, जे आधी आपल्याला लक्षात आलं नाही. ओके. त्यानंतर कंटिन्युअसली याच्यामध्ये सायंटिफिक लिटरेचर डेव्हलप होत असतं, रिसर्च पेपर येत असतात. तर याच्यामध्ये जीएम वरती असं काही आलेलं आहे का की ज्याच्यातून नव्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. तर त्यासाठी मॉनिटरिंग ऑफ सायंटिफिक लिटरेचर. ओके. इज देअर एनिथिंग ऍडव्हर्स थिंग वी हॅव नोटिस्ड इन जीएम क्रॉप, जे आधी आपल्याला माहित नव्हतं. तर अशा गोष्टी मॉनिटर करणं. त्यानंतर प्रोड्युसरनं मार्केटिंग अप्रुव्हल नंतर सुद्धा डेटा सबमिट करत राहणं अपेक्षित आहे. तर त्या डेटाचं मॉनिटरिंग करणं, सर्वेलन्स करणं. तर हे सगळं पोस्ट मार्केट सर्वेलन्स मध्ये येतं. ओके. तर हे सगळं रेग्युलेटरी ऍस्पेक्ट्स आहेत. इथं आपण कन्क्लुजन कसं करणार आहोत? अगेन सेम की रेग्युलेशन्स आहेत, तर हे इव्हॉल्व्ह होत आहेत. जसं आपल्याला जीएम फूड बद्दल लक्षात येत आहे, तसं रेग्युलेशन्स अँड गाईडलाईन्स आर इव्हॉल्विंग. ओके. जसं नवीन नवीन रिसर्च पुढे येतोय. पुन्हा अगेन कंट्री टू कंट्री और रिजन वाइज द रेग्युलेशन्स आर सिग्निफिकंटली डिफरंट. काही कंट्रीज जे आहेत ते खूप जास्त प्रमोट करतायत, काही कंट्रीज स्ट्रिक्टली त्याला बॅन करतायत. ओके. तर एवढं 2-3 ऍस्पेक्टनी तुम्ही इथं एंड केला पाहिजे. ओके. सो दॅट इज रेग्युलेशन. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न असा येईल की कुठले कुठले इन्स्टिट्यूशन्स आहेत जे जीएम फूड इंटरनॅशनली रेग्युलेट करतात. ओके. आंतरराष्ट्रीय पातळीवरती. तर त्यामध्ये पहिलं जे आहे दॅट इज कोडेक्स अलिमेंटरियस. तुम्ही आता फूड सायन्सचे विद्यार्थी असाल किंवा ऍग्रिकल्चर मध्ये जो फूड सायन्सचा छोटासा पार्ट येतो त्यामध्ये, किंवा तुम्ही केमिस्ट्रीमध्ये जनरल पार्ट झाला असेल, कोडेक्स अलिमेंटरियस ही एक ऑर्गनायझेशन आहे. ओके. दॅट इज एस्टॅब्लिश्ड बाय फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन अँड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके. या दोघांनी WHO आणि FAO मिळून ही ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश केलेलं आहे. यांचं मॅन्डेट काय आहे, काय काम आहे कोडेक्सचं? तर फूड रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या फूड रिलेटेड गोष्टींसाठी फूड स्टँडर्ड्स एस्टॅब्लिश करणं. समजा एखादा तुम्हाला फूड प्रोसेसिंग प्लांट टाकायचा आहे, तर तो प्लांट कसा असला पाहिजे, स्वच्छता कशी असली पाहिजे, मशिनरी कशा असल्या पाहिजेत, कशा पद्धतीनं प्रोसेसेस आपण त्यामध्ये घेतल्या पाहिजेत, स्टेप्स काय असल्या पाहिजेत, ह्या सगळ्या स्टँडर्डाइज केलेल्या आहेत. लक्षात येत आहे? तर आता अगेन कोडेक्सच्या आधी सुद्धा स्टँडर्ड्स वेगवेगळ्या कंट्रीजचे होतेच, पण सगळ्या एक इंटरनॅशनल लेवलला एक समानता यावी याच्यासाठी कोडेक्सची स्थापना झाली. त्यामुळे समजा आता इंडियामधून एखादा फूड प्रोडक्ट आहे, प्रोसेस्ड फूड आहे, आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल अमेरिकेला, तर सगळ्यात आधी काय बघितलं जाईल? जो काय फूड प्रोसेसिंग प्लांट आहे तो कोडेक्सचे स्टँडर्ड्स आहेत ते फॉलो करतो का? ओके. कोडेक्सची त्याला मान्यता आहे का? तर हे सगळं बघितलं जाईल. जर मान्यता असेल तर इंटरनॅशनल ट्रेड फॅसिलिटेट केलं जाईल, सोपं होईल. लक्षात येत आहे? सो कोडेक्सचं ते काम आहे इन जनरल जेवढं काय फूड रिलेटेड स्टँडर्ड्स आहेत, गाईडलाईन्स आहेत किंवा कोड ऑफ प्रॅक्टिसेस आहेत, कशा पद्धतीनं प्रोसेसिंग करायचं, तर याचं एक समानता यावी. ओके. याच्यासाठी कोडेक्सची स्थापना झालेली आहे. आता जर फूड मध्ये मग पुन्हा जीएम फूड हा नवीन कॉन्सेप्ट आला. सो ऑब्विसली जीएम फूड रिलेटेड जेवढे काय गाईडलाईन्स आहेत, सेफ्टी असेसमेंट आहे, लेबरिंग रिलेटेड गोष्टी आहेत, तर त्याच्या संदर्भात पण स्टँडर्डायझेशन कोडेक्स अलिमेंटरियसने केलेलं आहे. ओके. सो दिस इज प्राईम ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूट that regulates or gives guidelines about genetically modified food in particular and general food in general. लक्षात येतंय?
जनरल फूडच्या बद्दल तर हे देणारच आहे, पण आता जीएम फूड सुद्धा फूड या डेफिनेशन मध्ये येतं, त्यामुळे याच्या संदर्भात पण गाईडलाईन्स देते. पुढचा आहे कार्टेंजना प्रोटोकॉल ऑन बायोसेफ्टी, ऑलरेडी आपण डिस्कस केलं. कन्व्हेन्शन्स ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, सीबीडीच्या अंतर्गत कार्टेंजना प्रोटोकॉल येतो. त्याच्यामध्ये लिव्हिंग मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स असतील किंवा प्लांट असेल किंवा त्यांचं प्रोडक्ट असेल, त्यांचं हँडलिंग कसं करायचं, ट्रान्सपोर्टेशन कशा पद्धतीनं करायचं आणि त्यांचा यूज कशा पद्धतीनं करायचा. ओके, मग याच्यामध्ये ट्रेड वगैरे सगळ्या गोष्टी आल्या, तर त्याचे गाईडलाईन्स घालून दिलेले आहेत. ओके, मग काही प्रिन्सिपल्स आहेत ज्याच्यातून रिस्क असेसमेंट, रिस्क मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन शेअरिंग वगैरे मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. दुसऱ्या कंट्रीजला सांगणं की हे जीएम फूड आहे, तर हे सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी केलेल्या आहेत इन इंटरनॅशनल ट्रेड. ओके, लक्षात येत आहे? तुम्हाला जर कॉन्सेप्ट लक्षात आली, काय करतं कोणी हे लक्षात आलं, तर तुम्ही स्वतःच्या भाषेत लिहिलं तरी चालतं. लक्षात घ्या, आपण इंग्रजीचा लँग्वेजचा पेपर लिहित नाही. मला काय म्हणायचं आहे बघा, म्हणजे आपल्याला असा प्रश्न नाही येणार की शेक्सपियरनं इंग्लिश लिटरेचर मध्ये काय कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, मग तिथं तुम्ही शेक्सपियर जसा लिहित असेल किंवा मराठीमध्ये वि स खांडेकरांची तुम्ही भाषा वगैरे बघितला असेल, ओके, किंवा वपू काळेंची भाषा बघितली असेल, तर एवढ्या हाय लेवलची भाषा इथं अपेक्षित नाही. आपण लँग्वेजचा पेपर नाही लिहित आहे, आपण टेक्निकल गोष्टी लिहितोय. तिथं तुम्ही तुमच्या भाषेत लिहा, फक्त ते कीवर्ड्स त्या भाषेत आले पाहिजे. जर कीवर्ड्स येत असतील, याचा अर्थ असा होतो की तुम्हाला हा विषय कळलेला आहे. ओके, त्यामुळे त्याचं बॉदरेशन घेऊ नका. असं फ्लावरी लिहिलं पाहिजे, जबरदस्त इंट्रोडक्शन पाहिजे, असं कन्क्लुजन पाहिजे, गरज नाही. ओके, पुढे थर्ड ऑर्गनायझेशन आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. साहजिकच जर एकमेक कंट्रीमध्ये जर ट्रेड होत असेल, तर ट्रेडला काहीतरी एक रूल्स असले पाहिजेत. अमेरिकेतले रूल इंडियात चालत नाहीत, इंडियातले रूल आफ्रिकेत चालत नाहीत, आफ्रिकेतले युरोपमध्ये चालत नाहीत. असं जर असेल तर ट्रेड फॅसिलिटेशन होणार नाही, ट्रेड स्मूथपणे होणार नाही. याच्यासाठी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अस्तित्वात आले. आधी नॉर्मल फूडचे इम्पोर्ट एक्सपोर्ट व्हायचा, त्यामध्ये फायटोसॅनिटरी मेजर्स वगैरे घ्यायचे. एखादी जसं आपल्या बाबतीत बघा, आपल्याकडं जे काँग्रेस गवत आहे, पार्थेनियम म्हणतो आपण, पार्थेनियम स्पेसिस, तर असं म्हटलं जायचं की आपण ज्यावेळी अमेरिकेकडून मिलो गहू, जो काळसर गहू होता, काळसर लाल वगैरे, तर तो जो आपण इम्पोर्ट करायचो, आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतो त्यावेळी 1960s 50s मध्ये. ओके, तर त्याच्यातून पार्थेनियमचे सीड्स आले, काँग्रेस गवताचे सीड्स आपल्या देशात आले आणि तो देशभर पसरला होता, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत तुम्हाला दिसेल. ओके, तर ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी एक्सटर्नल स्पेसिस इथं येऊ नये, एखादा डिसीज येऊ नये म्हणून फायटोसॅनिटरी मेजर्स आले, ज्याचा पार्ट WTOच्या अग्रीमेंट मध्ये आहे. त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी जीएम क्रॉप आले किंवा लिव्हिंग मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आले, तर ह्यांचा ट्रेड करताना सुद्धा काही रिस्ट्रिक्शन राबवले पाहिजेत, नाही तर त्या देशातली बायोडायव्हर्सिटी धोक्यात येऊ शकते. ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. सो WTO मध्ये जे वेगवेगळे अग्रीमेंट आहेत, त्यातला एक अग्रीमेंट असा आहे, अग्रीमेंट ऑन ऍप्लिकेशन ऑफ सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी मेजर्स, त्याला SPS अग्रीमेंट म्हणतो. फायटोसॅनिटरीचा अर्थ काय बघा, जसं समजा आपण द्राक्ष एक्सपोर्ट करतोय, ओके, युरोपला एक्सपोर्ट करतोय आणि आपल्याकडे एक स्पेसिफिक कीड आढळते द्राक्षाची, जी युरोपमध्ये नाही आहे. तर आपण द्राक्ष एक्सपोर्ट करत असताना समजा त्या स्पेसिफिक कीडची अंडी असेल किंवा लार्वल स्टेज असेल, ओके, किंवा हायबरनेशन मध्ये गेलेली एखादी स्टेज असेल, त्या द्राक्षाबरोबर जाऊन पोचली युरोपमध्ये. ओके, तिथं युरोपच्या लोकांनी द्राक्ष खाल्ली, बाकीचा कचरा फेकून दिला डस्टबिन मध्ये, तिथून ते कुठेतरी शेतात पडलं, तर कीड त्या नवीन प्रदेशात इंट्रोड्यूस झाली, जी स्लोली आता युरोपमध्ये पसरेल. जिथं जिथं द्राक्ष असतील, ती जर द्राक्षावरची स्पेसिफिक कीड असेल किंवा जनरल सगळे प्लांट खात असेल तर सगळीकडे पसरेल. ओके, तर हे अवॉइड करण्यासाठी फायटोसॅनिटरी मेजर्स आले. म्हणजे जसं तुम्हाला एअरपोर्टला बघा, तुम्हाला कस्टम अथॉरिटी जे असतात त्या सगळ्या पद्धतीनं चेक करतात, काय वेपन्स आहेत का, काय अनुचित गोष्टी आहेत का, मग अगदी छोटा चाकू असेल, कात्री असेल, ब्लेड्स असतील, हे काही अलाउड प्लेन मध्ये केलं जात नाही. ओके, तशाच पद्धतीनं ऍग्रिकल्चरचा इम्पोर्ट एक्सपोर्ट होत असताना हे फायटोसॅनिटरी मेजर्स मध्ये चेक केलं जातं. तुम्हाला सर्टिफिकेट अटॅच करावं लागतं की हे कन्साइनमेंट आहे, ह्याचं हे फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट आहे आणि याच्यामध्ये फ्युमिगेशन केलेलं आहे, कुठल्या पद्धतीची कीड नाही आहे, सगळं डिसइन्फेक्ट केलेलं आहे आणि एक्सपोर्ट करायला काही हरकत नाही. ओके, तर त्याला फायटोसॅनिटरी मेजर्स म्हटलं जातं. तर आता याच्यामध्येच जीएम फूड पण येणार आहे. ओके,
सो हे जे SPS अग्रीमेंट आहे, तुम्हाला हे पूर्ण नाव लिहिता आलं पाहिजे, ऍप्लिकेशन ऑफ सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी मेजर्स, हे महत्वाचं आहे. ओके. इट अलाउज कंट्रीज टू इम्प्लिमेंट मेजर्स बेस्ड ऑन सायंटिफिक एव्हिडन्सेस टू प्रोटेक्ट ह्युमन, ॲनिमल अँड प्लांट हेल्थ while avoiding unnecessary trade barriers. ओके. एखादी कंट्री उद्या उठून म्हणेल की आम्हाला हे नाहीच चालणार, ही कन्साइनमेंट त्याच्यात हे आहे ते आहे, तर इंटरनॅशनल लेवलला काहीतरी रूल्स पाहिजेत, नाहीतर मग दोन कंट्रीमध्ये वाद होऊ शकतो. लक्षात येत आहे. तर याच्यासाठी हे अग्रीमेंट आहे. ओके. सो इनडायरेक्टली SPS जे आहे हे GM फूडला पण लागू होतं. त्याच्या पलीकडे पुन्हा प्रत्येक देशांच्या नॅशनल अथॉरिटीज आहेत, ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. USA ची FDA आहे, त्यानंतर युरोपियन युनियनची युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटी आहे, कॅनडाची हेल्थ कॅनडा आहे, आपल्या बाबतीमध्ये आपण बघितलं सेंट्रल इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी पण आहे. ओके. तर ह्या सगळ्या कमिटीज आहेत, ह्या ज्या त्या नॅशनल रेग्युलेटरी अथॉरिटी आहेत. त्याचा एक जाता जाता ओझरतं मेन्शन तुम्ही केलं पाहिजे. ओके. कन्क्लुजन कशा पद्धतीने येऊ शकतं, काही कंट्रीज मध्ये अगेन स्ट्रिक्ट रेग्युलेशन आहे, काही कंट्रीज GM टेक्नॉलॉजी एम्ब्रास करतात, मोर ओपन आहेत त्या टेक्नॉलॉजीला. सो कंट्री टू कंट्री व्हेरिएशन करतं, पण इंटरनॅशनली एका लेवलला काही कन्सेन्सस डेव्हलप झालेला आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन काही रेग्युलेशन्स केलेले आहेत, ते सगळे अप्लाय करतात. अशा पद्धतीने तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला हा मुद्दा कन्क्लूड करता आला पाहिजे. अगेन इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनचं आता टेन्शन नका घेऊ, आता फक्त तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस सुरू ठेवा. ओके. आपोआप ह्या गोष्टी डेव्हलप होतात. लक्षात आहे. तर इथपर्यंतचा हा पोर्शन आहे. याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन दिलेले आहेत, त्याचा सराव करा. ओके. काय डाऊट्स असतील तर आपण रिव्हिजन सेशन मध्ये ते घेऊ. ठीक आहे. थँक्यू.